तर बघा आज टरोट्याची भाजी बनवणार आहे गावरान पद्धतीत झणझणीत अशी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। टरोट्याची भाजी तुम्हाला पण माहिती आहे का? आणि गावाकडे पाऊस पडल्यानंतर हे आपणच उगवते। तर चला तुम्हाला पण दाखवते टरोट्याची भाजी कशी बनवते आणि खायला पण सुंदर लागते। तर चला बनवूया। तर हे पहा, हे आहे टरोट्याची भाजी। याला तोडून घेतलेला आहे, पण आता मी पावशीने चिरून पण घेणार। आणि इथं घेतल्या टमाटर आणि वाळलेल्या लाल मिरच्या। तर या पण टाकते। तर पहिले चिरून घेते ना, नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा, ही भाजी टरोट्याची चिरून घेतली आहे मी बारीक बारीक। आणि हे बघा, वाळली मिरची कापून घेतली, टमाटर आणि हे बघा, हे कशाची लाकोरीची डाळ आहे। आणि तुम्हाकडे मिळते का हे लाकोरीची डाळ? कमेंटमध्ये नक्की सांगा। आता या भाजीला धुवून घेते आणि मग बनवते। तर बघा, आता या भाजीला मी धुवून घेते पाण्याने स्वच्छ। बघा, धुतल्यानंतर अशी पिळून घ्यायची। आता याच्यामध्ये हे टमाटर, मिरचे आणि ही डाळ ही टाकून घेते। एकदम साधी, सोपी आणि चविष्ट लागणार भाजी आहे। तर तुम्ही पण बनवून पहा एकदा। आणि ही डाळ पण टाकून घेते थोडी। हळद, चवीनुसार मीठ आणि थोडा लाल तिखट। आता हे सगळं काय टाकून घेतलंय। आता याच्यामध्ये थोडा पाणी ओतून याला झाकून घ्यायचं आणि हे चुलीवर मांडून घेते। तर बघा, आता हे चुलीवर मांडून घेते आणि आता याला चांगलं शिजू देते आणि मग याला फोडणी घालते। नंतर याला फोडणी घालते। तर चला याला शिजू देते पहिले। चिराग, चिराग, त्याचे लक्षच नाही बघा। तर ते जाऊ द्या। तर बघा, भाजी चुलीवर चांगली शिजलेली आहे। आणि बघा, बघते आता मी। देवा, हे बघा, दिसत आहे का तुम्हाला? अशा पद्धतीत भाजी शिजलेली आहे। आता याला फोडणी घालते। आणि बघा, इथं अंधार तुम्हाला दिसत असेल, पण प्लीज तुम्ही समजून घ्या, कारण की एवढा लाईट नाही आमच्याकडे, मोठा लाईट। तर
थोडा अंधार पडते लाईट पण लावून. तर चला जाऊ द्या. असं आम्ही काही एवढे मोठे यूट्यूबवर नाही किंवा काही. तर बघा अशा पद्धतीत भाजी शिजलेली आहे. आता याला फोडणी घाल. आणि बघा यांच्या मस्त्या बघा किती मस्ती करतात. तापलेला आहे. आता हे बघा लसूण आहे. आता याच्यामध्ये टाकून घेते. तर बघा अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. बघा मित्रांनो, आज युती चालली आहे शाळेमध्ये. आज म्हणजे रोजच चालली, रोजच जाते. सांग तू कुठं चाललीस? शाळेत. काय दादांना मी शाळेत चाललो म्हणा. मग व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हण बरं. पैसे द्यायचे मला. पैसे दे. खाली पैसे. बघा बालवाडीत चालली. तर बघा यांना ड्रेस वगैरे सगळं मिळाला. टाय आणि पहिले आम्हाला काहीच नव्हता मिळत. खाऊ शिवाय काहीच नाही. दुसरा काही मिळत नव्हता. फक्त खाऊ मिळायचा पोटभर शाळेमध्ये. पण आता सगळंच मिळते शाळेत. पोटभर खाऊ, ड्रेस, खेळणे, टीव्ही सगळंच. हा नाही येते. पंखा कोण म्हणलं? हा पंखा. हा कोण म्हणलं? पंखा. पंखा पण मिळते. हा युती म्हणत आहे पंखा पण असते शाळेत. हो ना. सांग गाईजला सांग पंखा पण असते म्हणा. माहित नाही त्यांना. नाही पंखा पण असते. हा मला पण नव्हतं. शाळेत चालली आहे तर जा मग. हा बाय कर. बाय. जा जा. तर बघा युती शाळेत गेली आत्ताच. तर ते तर गेली. तर आता मी राहिलेले काम आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर चला बाय बाय कर. बाय कर. कर कसा बघतो बघा. तर चला मी आता राहिलेली काम आवरून घेते आणि नंतर भेटते. तर बघा मित्रांनो, मी आता सगळे काम वगैरे आवरून फ्रेश झाली आणि म्हणलं आता व्हिडिओ घ्यावा. तर आता सगळे काम वगैरे उरकून घेतल्यानंतर आता जेवण करायचा टाईम आला. तर बघा जेवणामध्ये मी पोळी घेतली आहे आणि भाजी घेतली आहे. कशी झाली ते तुम्हाला खाऊन दाखवते. तर बघा ही आहे तरोट्याची भाजी आणि ही आहे माठाची भाजी आणि चपाती घेतली. तर चला आता जेवण करून घेते. तर खाऊन बघते मी. एकदम सुंदर लागते आणि जेवढं माठाची किंवा माठाची भाजी असते त्याच्यापेक्षा थोडी अलग लागते, पण खायला सुंदर लागते. आणि तुमच्याकडे जर ही तरोट्याची भाजी जर असेल तर नक्की करून बघा. आणि तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझा एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.